शिरोळ तालुक्यातील 12 गावांच्या पाणीपुरवठ्याबाबत राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। या बैठकीत 1100 कोटींचा सिंचन आणि पाणीपुरवठा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांना धोका असल्याची तक्रार बीडमध्ये दाखल झाली। ही तक्रार गांभीर्यपूर्वक घेण्यासारखी असून दादांच्या अपघाताबाबत खराचा संबंध आहे का याचा तपास करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केली। ऑपरेशन टायगरच्या अफवेनंतर खासदार अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमी संदर्भात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। ठाकरे गटाकडून खासदारांच्या निष्ठा तपासणीची मोहीम सुरू आहे। खासदारांना कागदावर निष्ठा लिहून दाखवावी लागते असा आरोप खासदार ज्योती वाघमारे यांनी केला। मनसे नेते अमित ठाकरे आणि अविनाश अभ्यंकर 17 ते 19 एप्रिलला पुणे दौऱ्यावर असतील। संघटनेची घडी बसवण्याबाबत पुण्यातील पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले। विजयराज शिंदे दुसरा खरात असून त्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप गायकवाडांनी केला आहे। संजय गायकवाडांनी केलेल्या आरोपांनंतर विजयराज शिंदेंनी पोलिसात तक्रार केली। संजय गायकवाडांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी शिंदेंनी केली। भारतीय जनता पक्षाने राज्यातील संघटनात्मक बांधणीकरता नेत्यांची यादी जाहीर केली। भंडारा जिल्ह्याचं प्रभारीपद परिणय फुकेंना न देता बंटी भांगडिया यांना देण्यात आले। फुकेंना गोंदिया गडचिरोली जिल्हा प्रभारीपद देण्यात आले। संभाजीनगर शहरात होणाऱ्या कचरा ट्रान्सफर स्टेशनला मनपातील विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी विरोध केला। इम्तियाज जलील यांच्या परवानगीशिवाय काहीच करायचं नाही अशी भूमिका घेत त्यांनी कचरा डेपोतील अधिकारी आणि ठेकेदारावर दादागिरी केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कोकणवासियांची माफी मागण्यापेक्षा कोकणवासियांना टोलमाफी द्यावी असं वक्तव्य माजी आमदार वैभव नाईकांनी केलं। मुंबई गोवा महामार्ग रखडण्याला गडकरीच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। खरात प्रकरणातील माहितीचा उपयोग राजकीय दबावासाठी होत असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला। तसंच बोंदुगिरीला बळी पडणाऱ्या नेत्यांचं काय असा सवालही त्यांनी केला। खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना वाचवायचं असतं तर त्यांचा राजीनामा घेतला नसता अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली। मंत्री छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले। छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर पुण्यामध्ये हेलिपॅड सोडून पार्किंगमध्ये लँडिंग केल्याची घटना घडली। पायलटच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याची माहिती आहे। छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब गंभीर असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली। शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही असं वक्तव्य पवारांनी केलं। भुजबळांचं हेलिकॉप्टर पुण्यामध्ये हेलिपॅड सोडून पार्किंगमध्ये लँड करण्यात आलं। हे प्रकरण फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया स्वतः छगन भुजबळांनी दिली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबाबत बीडमधून आलेल्या निनावी पत्राची एसआयटीनं दखल घ्यावी अशी मागणी पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केली। अमरावतीत युवक काँग्रेसच्या वतीनं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं। हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजानं संघटनात्मक तयारी करावी असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं। फक्त भाषण करून चालणार नाही, प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। 2023 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमधील एका नेत्यानं माझा विभाग चालवायला मला महिला नको असं सांगत आपल्याला डावलल्याचा दावा केला आहे। मनीषा म्हैसकर यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। एका सक्षम आणि कर्तृत्ववान महिलेनं असं दावा करणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया सुळेंनी दिली। मनीषा म्हैसकर यांनी त्यांच्यासोबत झालेल्या घटनेची माहिती त्याच वेळी द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली। सरकारच्या दबावाखाली अधिकारीही बोलत नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलं।
संभाजीनगर अहिल्यानगर रस्त्यावरून दानवेंचा ताफा जात असताना एका तरुणाच्या दुचाकीला अपघात झाला. मधाच दानवेंनी अपघातग्रस्त तरुणाला तात्काळ प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगावी मुक्कामी आहेत. गावी आल्यानंतर शिंदे शेतामध्ये रमल्याचं पाहायला मिळतंय.